पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरं पुंडलीकाय दातृ मुनीन्द्रै समागत्य तिष्ठत्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे बंधू तया ते श्रीराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई या द्वयांना साष्टांग नमस्कार करून उपस्थित असलेले दोनही मार्गदर्शक त्यांनाही सप्रेम अभिवादन करते। श्रोते आपण जगदीश मूर्ती या नयाने आपल्यालाही सप्रेम अभिवादन करते आणि आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करणार आहोत। माझ्याकडे विषय आलेला आहे ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षमाक्षभिः जत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवासस्तनूभिः व्यशेम देवहितं यथायुः। मंत्र खूप मोठा आहे, शांतीपाठाचा मंत्र आहे। तुम्हाला धाक पडला असेल आता एवढ्या मोठ्या मंत्रावरती आता या किती वेळ बोलतायत। आयोजकांनी मला फक्त अर्धा तास दिलेला आहे आणि अर्धा तासामध्ये अर्थातच हा संपूर्ण मंत्र पाहणं अजिबात सुद्धा शक्य नाही। आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सध्या या संपूर्ण शिबिराचा विषय जर कोणता असेल तर तो विषय म्हणजे त्या ठिकाणी जे काही साधन चतुष्टय ज्याला म्हणतात आणि साधन चतुष्टयामध्ये येणाऱ्या 4 गोष्टींपैकी विवेक, वैराग्य, षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी या साधन चतुष्टयामध्ये येतात। त्यातल्या या शिबिरातल्या अभ्यासाचा विषय षटसंपत्ती असा आहे आणि षटसंपत्तीच्या मधलाही पण माझ्या वाट्याला आलेला शम दम उपरम श्रद्धा तितिक्षा आणि समाधान या 6 गोष्टींमधला माझ्या वाट्याला आत्ता आलेला विषय जर कोणता असेल तर तो म्हणजे दम आहे। आणि त्यामुळे आपल्याला अतिशय थोडक्यामध्ये ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः एवढा विषय जो काही आहे तो आपल्या दम या विषयाशी संलग्न आहे आणि म्हणून त्यावर आपण जास्तीत जास्त चिंतन करण्याचा प्रयत्न जो काही आहे तो प्रयत्न आपण करणार आहोत। वास्तविक पाहता हा प्रस्तुत असलेला शांतीपाठ हा अथर्ववेदीय उपनिषदांमध्ये त्यात मुंडक, मांडुक्य आणि प्रश्नोपनिषद या 3 उपनिषदांमध्ये हा आलेला आहे। अर्थात आपण अथर्ववेदामध्ये असलेलं अथर्वशीर्ष जे काही म्हणतो त्याच्यामध्ये देखील पहिली सुरुवात ही अशाच प्रकारची आहे आणि त्या दृष्टिकोनातून मग आपल्याला इथे सुरुवात जी काही केली आहे मला फार छान झालं की आपला त्या ठिकाणी पहिलं प्रवचनामध्ये आपल्याला कळून चुकलेलं आहे की आपल्याला मोक्षसे अशुभात आपल्याला नेमकं आपलं ध्येय काय आहे आणि त्या ध्येयानुसार आपल्याला अधिकारी व्हायचं आहे आणि त्या ध्येयानुसार अधिकारी होत असताना मग आपण नेमकं काय केलं पाहिजे। आता या दृष्टिकोनातून म्हणजे त्या पहिल्या प्रवचनामध्ये आपलं ध्येय ठरवून गेलेलं आहे। काय ध्येय ठरवून गेलेलं आहे? मोक्षस्य अशुभ। अशुभ काय काय आहे? संसार अशुभ आहे कारण तो कायम टिकणारा नाही। जे कायम टिकून राहणारं असतं त्याला शुभ म्हणतात आणि जे कायम टिकून राहत नाही जसंच्या ते तसं टिकून राहत नाही
त्याला अशुभ म्हणतात. अगदी स्पष्टपणे व्याख्या जर का बघायच्या झाल्या तर अशा पद्धतीने आपल्याला त्यातनं त्या ठिकाणी की त्या अशुभ काय आहे, तर माझा देह सुद्धा अशुभ आहे, कारण तो कायम टिकणारा नाही. संसार सुद्धा अशुभ आहे, कारण तो सुद्धा परिवर्तनशील आणि कायम टिकणारा नाही. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जर का अशुभ काय आहे म्हटल्यानंतर देहादी जगत म्हणजे जगत सुद्धा जे आहे ते सुद्धा कायमस्वरूपी टिकून राहणारं नाही. आणि जे कायमस्वरूपी टिकून राहत नाही त्याला अशुभ म्हणतात, आणि जे कायमस्वरूपी टिकून राहणारं असतं त्याला शुभ म्हणतात. आणि म्हणून मग त्या शुभाकडे आमची वाटचाल व्हावी आणि अशुभातनं आमची सुटका व्हावी. आपला उद्देश काय, आपलं त्या ठिकाणी ध्येय काय, या अनेक शिबिरांचं ध्येय जर एकच आहे आणि ते म्हणजे अशुभातून सुटका व्हावी आणि शुभाला प्राप्त व्हावं. म्हणजे शुभ स्वरूप असलेलं ब्रह्म मी आहे असा अनुभव आपल्याला यावा. आणि या दृष्टिकोनातून या सगळ्या शिबिरांचं प्रयोजन जर आपण प्रयोजनच पाहतोय, आता इथे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने हा विषय जो काही आहे तर तो विषय बघायचा आहे. आणि त्यातला दम नावाचा विषय माझ्या वाट्याला आलेला आहे. त्यामुळे आपण अगदी थोडक्यामध्ये सुरुवातीला हा मंत्र आम्हाला काय सांगतो, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयात्, कुठून सुरुवात आहे तर ओम या परब्रह्म वाचक असलेल्या या शब्दापासून या अक्षरापासून त्याची सुरुवात आहे. आणि त्यामुळे वस्तुरूप मंगलाचरणाने याची सुरुवात झालेली आहे. या शांती मंत्राची सुरुवात ओम पासून झाली आहे, म्हणजेच वस्तुरूप मंगलाचरणाने याची सुरुवात झालेली आहे. आणि गीतेमध्ये सुद्धा ओम एकाक्षर ब्रह्म असं म्हटलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी वस्तू निर्देश किंवा मंगलाचरणाने याची सुरुवात केलेली आहे. आणि सुरुवात केल्यापासून म्हणजे अथ पासून इतिपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंगलच व्हावं, मंगलच त्या ठिकाणी माझ्या वाट्याला यावं किंवा मंगलाकडे मी वाटचाल करावी. आणि मंगल काय आहे, अर्थात जे शुभ आहे ते मंगल आहे. आणि म्हणून शुभ काय आहे किंवा मंगल काय आहे तर परब्रह्म नावाचं तत्व, ज्याला सोप्या भक्तीच्या शास्त्रामध्ये ज्याला देव असं म्हणतात, त्या देवाकडे माझी वाटचाल व्हावी. आणि देवाकडे वाटचाल जेव्हा माझी होईल, देवाला मी जेव्हा प्राप्त होईल, म्हणजेच मी देवस्वरूप आहे असं मी जाणून घेईन आणि असा मी अनुभव घेईन, तेव्हा खऱ्या अर्थाने माझी या अशुभातून सुटका होणार आहे. आणि अशुभातून सुटका म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून सुटका. कारण संसार कसा आहे, अशुभ आहे. आणि संसारात आम्ही का आलोले आहोत, आता याचाही विचार त्या ठिकाणी या दृष्टिकोनातून हा सगळा विचार जर का आपल्याला करायचा झाला तर अशुभातून माझी सुटका झाली पाहिजे. आणि मग शुभ असलेल्या त्या ब्रह्मतत्वाकडे मला जाता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आता मग मला अधिकारी होण्याची आवश्यकता आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा अधिकार संपन्न जेव्हा माणूस असतो, आपण साध्या साध्या व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्याला मेडिकलला जर काय ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याला 95च्या पुढे 97-98% मार्क्स 12वीला मिळवावे लागतात. तेव्हा कुठे त्याला कुठे ॲडमिशन मिळते, अर्थातच मेडिकलला ॲडमिशन मिळते. अगदी त्याचप्रमाणे मग आम्हाला अध्यात्मामध्ये प्रवेश करायचा आहे, अध्यात्माशी आम्हाला संलग्न व्हायचं आहे, अध्यात्म आम्हाला हस्तगत करायचं आहे. म्हणजेच अशुभातून सुटका करून शुभापर्यंत आम्हाला जाऊन पोचायचं आहे. तर मग आम्हाला काहीतरी अधिकार संपन्न असणं आवश्यक आहे. आणि मग आधीच म्हटल्याप्रमाणे पहिल्या प्रवचनात म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी की हे ज्ञान कसं आहे, अध्यात्मविद्या की अध्यात्मविद्या किंवा हे राजविद्या राजगुह्य असं असलेलं या 9व्या अध्यायातलं ज्ञान जे काही आहे अत्यंत गुह्य असलेलं ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाकडे आम्ही गेल्याशिवाय आणि ते ज्ञान हस्तगत झाल्याशिवाय, आत्मसात झाल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय आम्हाला अशुभातून आमची सुटका होऊ शकत नाही. आणि म्हणून अशुभातून सुटका जर का आम्हाला करून घ्यायची असेल आणि हे ज्ञान आम्हाला त्या ठिकाणी काय तर आत्मसात करायचं असेल तर आम्हाला अधिकार संपन्न व्हावं लागेल.
आणि अधिकार संपन्न होण्यासाठी मग आम्ही नेमकं काय काय केलं पाहिजे, आम्ही त्या दृष्टिकोनातून काय काय केलं पाहिजे त्यासाठी मग आता इथे सांगणं चाललेलं आहे, या शांती मंत्रामध्ये ते सांगणं चाललेलं आहे. आणि ते सांगत असताना अर्थातच माझ्या सगळ्या इंद्रियांना मला आवडता आलं पाहिजे. आणि या सगळ्या माझ्या इंद्रियांना आवडता येण्यासाठीच विषयांपासून मला थोडं थोडं का होईना सुरुवातीला साधना करत करत विषयांपासून अलिप्त राहण्याचा किंवा बाजूला सरण्याचा मला प्रयत्न केला पाहिजे. आणि मला त्या देवापर्यंत जाऊन पोचायचं आहे. आणि माझ्या देवापर्यंत जाऊन पोचणे, अशुभातून सुटका होणे म्हणजेच आनंदाभिमुख जीवनापर्यंत जाणे. आणि माझं जीवन कसं झालं पाहिजे, मग अखंड आनंद रूप अशा पद्धतीचं माझं जीवन झालं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून ही प्रार्थना इथे केल्या गेलेली आहे. आणि ही प्रार्थना ईश्वराला केली, देवांना केली, श्रीगुरूंना केली. आणि वास्तविक पाहता श्रीगुरु आणि शिष्य दोघं मिळून ही प्रार्थना करतायत. कारण गुरु सुद्धा कधीतरी आधी शिष्य होतेच. आणि त्या दृष्टिकोनातून गुरु आणि शिष्य अशी दोघेही त्या ठिकाणी काय करतायत, तर ही प्रार्थना करतायत. कोणाला प्रार्थना करतायत? देवाला प्रार्थना करतायत. आणि त्याचबरोबर ईश्वराला ही प्रार्थना करतायत. आणि ईश्वराला ही प्रार्थना, आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर प्रार्थना सामूहिक केलेली म्हणजे वैयक्तिक तर करावीच करावी, पण सामूहिक प्रार्थनेचं बळ आणखीन विशेष अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून ते स्तर 4 प्रकारचे प्रकार म्हणजे आणि त्याचे काय म्हणता येतील, पासून तयार होणारे शब्द. हे आम्हाला कुठपर्यंत म्हणजे आम्हाला प्रार्थनेपासून सुरुवात करायची, त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचे. दुसरा शब्द कोणता आहे? प्रयत्न. पहिला शब्द कोणता आहे? प्रार्थना. तिसरा शब्द आहे की आम्हाला त्या ठिकाणी मग प्रयत्न करता करता प्रतीक्षा करायची आहे. आणि प्रतीक्षा करता करता प्रचितीपर्यंत जाऊन पोचायचं आहे. आणि अशा प्रकारचे 4 प्रकार पासून सुरू होणारे शब्द हे आम्हाला प्रचितीपर्यंत जर का द्यायचं असेल तर सुरुवातीला प्रार्थना ही अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून इथे अशा पद्धतीने प्रार्थना त्या काय केलेली आहे, प्रार्थनेपासून याला सुरुवात आहे. आधी भगवंताचं वस्तुरूप मंगलाचरण केलेलं आहे. आणि मंगलाचरण केल्यानंतर आता ही जी काही मागणं मागितलं आहे देवाकडे, प्रार्थना करताना काय मागणं मागितलं की प्रार्थना करताना हे जे काही मागणं मागितलेलं आहे, अर्थातच प्रार्थनेने देव लवकर प्रसन्न होतो. आणि म्हणून प्रार्थना करून देवाला प्रसन्न करून घेण्याचा हा एक काय आहे, हा एक उपाय जो काही आहे तो उपाय अशा पद्धतीने इथे सांगितलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने मग मागणं कोणतं मागितलं, प्रार्थनेतून मागणं मागितलेलं आहे. कोणतं मागणं मागितलेलं आहे? माझं अंतिम हित व्हावं. अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कल्याणकारक असलेलं, हितकारक असलेलं माझ्या आणि सर्वांच्याच, आता ही प्रार्थना जी काही आहे तर आमच्या दोघांचंही काय व्हावं, कल्याण व्हावं, हित व्हावं, अशा प्रकारचे गुरु आणि शिष्यांनी मागितलेली ही प्रार्थना. आणि त्याच दृष्टिकोनातून म्हणून ही प्रार्थना केवळ एकट्यासाठी नाही, आणि त्यातल्या त्यात आपण सर्वांनी मिळून ही जर का प्रार्थना केली तर तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी, म्हणजे आता इथे गुरु शिष्य असं न म्हणता आपण श्रोता आणि वक्ता असं जर गृहीत धरलं तर श्रोते आणि वक्त्यांनी केलेली ही प्रार्थना त्या वक्त्याचंही कल्याण व्हावं आणि श्रोत्यांचंही कल्याण व्हावं, हित त्यांचं अंतिम हित जे काही आहे ते अंतिम हित त्यांना साध्य व्हावं, या दृष्टिकोनातून ही प्रार्थना आहे. आणि आपण सातत्याने ही प्रार्थना नेमकी काय केली आहे, मग आता मागणं काय मागितलेलं आहे, तर मागणं असं मागितलेलं आहे, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः. पहिलं काय मागितलं? भद्रम, त्या ठिकाणी कर्णेभिः शृणुयाम देवाः. माझ्या कानांनी हे देवांनो मला चांगलं, शुभकारक, हितकारक, कल्याणकारक ऐकता यावं. मग प्रश्न येतो लगेचच, किंवा अशुभ येणार नाही का वाट्याला?
अशुभ हे सुद्धा आमच्या वाट्याला ऐकावं लागेलच. आता आपण शुभाची व्याख्या पाहून घेतलेली असल्यामुळे मग अशुभ आमच्या कानावर येऊ नये. आणि अशुभ याचा अर्थ संसार विषयक, देह विषयक, जगत विषयक त्या ठिकाणी आमच्या वाट्याला येऊ नये असं जे काही ऐकणं आहे. म्हणजेच मग माझी जबाबदारी काय येते आता त्या हळूहळू आपण आपल्याशी तो काय करून घेता आला पाहिजे. अप्लाइड परमार्थ, जीवनाभिमुख परमार्थ किंवा जीवनाभिमुख वेदांत. तर मला ऐकायला येईल, अशुभ सुद्धा माझ्या कानावर येईल, पण मी त्याचं शुभामध्ये कसं रूपांतर करून घेते आहे हे मला काय करायचं आहे, साध्य करता आलं पाहिजे. हे मला अप्लाइड करता आलं पाहिजे. आणि असं जर का मला हळूहळू अप्लाइड करता आलं तर खऱ्या अर्थाने माझा हा जो काही दम आहे, आपली तीनही इंद्रिय जी काही आहे, ही तीनही इंद्रिय विशेष करून बहिर्मुख आहेत. कोणती तीन इंद्रिय? डोळे, कान आणि वाणी. ही तीन इंद्रिय जी काही आहेत, ही तीनही इंद्रिय आमचे बहिर्मुख आहे. आणि बहिर्मुख असलेली ही इंद्रिय आम्हाला अंतर्मुख हळूहळू करता यायला पाहिजे. आणि जो अशा पद्धतीने हे अंतर्मुख करतो तो हळूहळू उत्तम प्रकारचा साधक व्हायला लागतो. आणि त्या दृष्टिकोनातून मग आमच्या कानांनी आम्हाला काय, आता हा जो प्रार्थना करणारा जो कोण साधक आहे या ठिकाणी, शिष्य आहे म्हणूया, वक्ता आहे म्हणूया, श्रोता आहे म्हणूया, आता आपण या दृष्टिकोनातून की हा जो काही प्रार्थना करतोय तो अत्यंत श्रद्धाळू आहे. आणि श्रद्धाळू अंतःकरणाने तो देवाची प्रार्थना करतोय की हे देवा, त्या ठिकाणी माझ्या आत्मकल्याणासाठी, अंतिम ध्येयासाठी माझ्या कानावर सातत्याने काय पडू दे, तर शुभ पडू दे. शृणुयाम देवा, की त्या ठिकाणी की मला सातत्याने काय ऐकलं पाहिजे, काय श्रवण केलं पाहिजे, तर मला शुभच त्या ठिकाणी काहीही ऐकून चालणार नाही, भलतं सलतं ऐकून चालणार नाही. मला शुभ ऐकता आलं पाहिजे. आणि शुभ ऐकण्यासाठी मग मला सातत्याने, मग शुभ ऐकणं म्हणजे काय, जे माझ्या आत्मकल्याणाचं आहे, जे माझ्या हिताचं आहे ते मला ऐकता आलं पाहिजे. आणि अशुभ जरी माझ्या कानावर पडलं तरी ते मला सोडून देता आलं पाहिजे. ते त्या ठिकाणी माझ्या अंतःकरणात घट्ट ठेवता उपयोगाचं नाही. मग घट्ट काय धरायचं आहे अंतःकरणात? घट्ट आम्हाला जे शुभ आहे ते अंतःकरणात घट्ट ठेवायचं आहे. आणि जे अशुभ आहे ते आम्हाला अंतःकरणातून घट्ट न ठेवता ते आम्हाला काय करता आलं पाहिजे, तर बाजूला सारता आलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून हा सगळा विचार जो काही आहे, तर बहिर्मुख असलेले डोळे आणि बहिर्मुख असलेले कान, आणि इथे जरी उल्लेख नसला तरी सुद्धा त्यात वाणी ही अनुस्यूतच आहे. म्हणून वाणीने मी काय खावं आणि काय बोलावं हेही बंधन माझ्यावरती काय आहे, आपसुकच त्या ठिकाणी येणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा विचार आपल्याला इथे की मी सदोदित, हे देवांनो मी सदोदित भद्र ऐकावं अशी प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे. अर्थातच भद्र याचा अर्थ कल्याणकारी, शुभ अशा पद्धतीचं माझ्या कानावरती यावं हा विचारच आहे. म्हणजेच काय, तर मी भगवंताच्या लीला ऐकाव्या, मी भगवंताचं त्या शास्त्राचं श्रवण करावं, मी संतांचं सातत्याने काय केलं पाहिजे, संत वाङ्मयाचं मला श्रवण करता आलं पाहिजे. म्हणजे मी नेमकं काय श्रवण करावं, तर याचा विचार आपल्याला की कशाने माझं हित होणार आहे, तर संत वाङ्मयाचा श्रवण केल्याने माझं हित होणार आहे. शास्त्र समजावून घेतल्याने, म्हणूनच अशा प्रकारच्या शिबिरांना जाऊन माझं काय हित होणार आहे हे मला ऐकायचं आहे. त्याचबरोबर भगवंताच्या लीला सगुण आणि निर्गुण, म्हणून श्रवणाला समर्थांनी देखील अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. आम्ही काय ऐकतो याच्यावरती आम्ही हळूहळू घडत राहतो. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आणि मग मीच जर माझ्या जीवनाचा शिल्पकार असेल तर मला माझं स्वतःचं शिल्प घडवायचं आहे. मीच काय आहे, त्याचा शिल्पकार आहे. आणि म्हणून मला जर माझं जीवनाचं शिल्प घडवायचं असेल म्हणजेच त्या ठिकाणी मग मला पहिली गोष्ट काय केली पाहिजे, तर मला श्रवण केलं पाहिजे. आणि कशाचं श्रवण केलं पाहिजे, अर्थातच जे माझ्या हितकारी आहे,
कल्याणकारी आहे अशा प्रकारचं श्रवण मला करता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मग भगवंताचं नाम, भगवंताच्या लीला, भगवंताविषयीचे जे जे काही विषय आहेत, शास्त्र जे काही सांगतं ते मला श्रवण करता आलं पाहिजे. आणि म्हणून नाथ महाराज एका ठिकाणी त्यांच्या वाङ्मयामध्ये म्हणतात, सगुणाची चरित्रे ऐकावी. काय ऐकावं? सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्म शोधावी. निर्गुण असले निर्गुणही ऐकावं आणि सगुणही ऐकावं. सगुण आणि निर्गुण हातात हात घालून चालावं. नुसतं निर्गुणही ऐकून चालत नाही आणि नुसतं सगुणही ऐकून चालत नाही. म्हणून सगुण आणि निर्गुण हातात हात घालून चाललं पाहिजे. आणि ते म्हणून दोन्हीही ऐकावं असं नाथ महाराज आम्हाला सांगतात. आणि मग ते म्हणतात की श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी. नेमकं काय ऐकावं? तर अशा पद्धतीने सगुण आणि निर्गुणाचा विचार जो ज्या ज्या शास्त्रामध्ये दिलाय, ज्या ज्या ग्रंथांमध्ये दिलेला आहे, तो आम्हाला सातत्याने ऐकता आला पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये श्रवणाचं महत्व किती दिलंय सगळ्यांना ठाऊक आहे. बहुतांशी सगळेजण दासबोधाचे अभ्यासक आहेत. 5-5 समास जेव्हा समर्थ दासबोधामध्ये श्रवणाबद्दलचे देतात, याचाच अर्थ असा होतो की श्रवणाला अत्यंत महत्व समर्थांनी सुद्धा दिलेलं आपल्याला दिसतं. आणि त्या दृष्टिकोनातून ते असं म्हणतात, श्रवण आणि मनन यासारखे नाही साधन, म्हणून नित्य नूतन काय केलेची करावी. सातत्याने नित्य नूतन अशा प्रकारचं श्रवण जे काही आहे ते श्रवण आम्हाला घडलं पाहिजे. आणि असं जर का श्रवण घडलं तरच खऱ्या अर्थाने परमार्थाविषयीची प्रगती आमची जी काही आहे ती प्रगती आमची होत जाईल, अन्यथा ती प्रगती आमची होणार नाही. आणि या दृष्टिकोनातून ऐक परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, ते तू जाणदा श्रवण निश्चयसी. आता पुन्हा म्हणजे अशा पद्धतीने काही समर्थांच्या ओव्या आपल्याला या संदर्भात पाहता येऊ शकतात. आणि बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा मैत्रेयीला याज्ञवल्क्य ऋषींनी उपदेश केलेला आपल्याला दिसतो. आणि त्या उपदेशामध्ये सुद्धा मैत्रेयीला सांगताना याज्ञवल्क्य ऋषी असं सांगताहेत, आत्मा वा अरे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. आमचा ऐकण्याचा, बोलण्याचा आणि आमचा सातत्याने निधिध्यासनाचा विषय कोणता असला पाहिजे? तर अर्थातच आत्मा म्हणजेच देव, म्हणजेच भगवंत, म्हणजेच ब्रह्म नावाचं तत्व. हे आमचं काय असलं पाहिजे? ऐकण्याचा आणि बोलण्याचा विषय सुद्धा आमचा हाच असला पाहिजे. आणि द्रष्टव्य हा पाहण्याचा विषय हाच असला पाहिजे. आता या दृष्टिकोनातून म्हणून पुन्हा मला समर्थांची आठवण येते. समर्थ म्हणतात, सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसेची श्रवण आणि मनन केलेची करावे. किती वेळा लागतो हो जेवायला? सेविलेची सेवावे अन्न किती वेळा? त्या ठिकाणी की आम्ही सकाळी नाश्ता, पहिला चहा, पुन्हा काय 9 वाजताचा नाश्ता, 12 वाजता पुन्हा 12:30-1ला जेवण, पुन्हा संध्याकाळी काहीतरी तोंडात टाकायला असलं तर हवंच असतं, म्हणून बरोबर आणलेलंच असतं. मग पुन्हा ते, आणि पुन्हा रात्रीचं जेवण. म्हणजे 4-4, 5-5 वेळा अशा पद्धतीने आम्हाला काय? सेविलेची सेवावे अन्न आणि घेतलेची घ्यावे जीवन, तैसेची, म्हणून 4-4 प्रवचन आहेत बरं. म्हणून 4 प्रवचन आहेत. 4 वेळा खायला लागतं ना. मग त्या ठिकाणी मनाचा, बुद्धीचा आहार सुद्धा तुम्हाला 4 वेळा ऐकावं लागेल. आम्ही शिवतरगळीमध्ये त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून जात होतो. आता गेल्या 2 वर्षापासून आम्ही जात नाही. मी अलकाताई वगैरे आम्ही शिवतरगळीमध्ये प्रापंचिक शिबिराला जायचो. आणि प्रापंचिक शिबिराला आम्ही 5-6 वर्ष जास्तच त्याच्यापेक्षा आम्ही सातत्याने गेलो प्रापंचिक वर्गासाठी. तर त्यावेळेस त्या ठिकाणी मग 4-4 प्रवचन, 5वं पुन्हा काय आहे? पुन्हा सकाळी काकडारती म्हणजे प्रातस्मरण. त्या प्रातस्मरणामध्ये 5 वाजता 5 ते 6 प्रातस्मरण झाल्यावर अर्थातच अशाच पद्धतीने हे सगळं शिबिर असतं. म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून जे सुरुवात व्हायची ते रात्री 9-10 वाजेपर्यंत पूर्ण वेळ जो काही आहे तो पूर्ण वेळ त्या ठिकाणी काय? अखंड श्रवण. बरं, श्रवण झाल्यावरती पण मग आपापल्या खोलीमध्ये सगळे अभ्यासार्थी विद्यार्थी जायचे, म्हणजे शिबिरार्थी जायचे. मग शिबिरार्थी आपापल्या खोलीमध्ये गेल्यानंतर
त्या ठिकाणी सुद्धा मग असे त्या अलकाताईंनी काय सांगितलं हो, तुम्हाला समजलं का? मला काही समजलं नाही. मग तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही मला काय सांगा, तुम्ही मला तेवढं समजावून सांगा. तो विषय काही मला कळला नाही तेवढा. म्हणजे श्रवणाला महत्व आहे आणि श्रवणाचं महत्व माणसाला जाणून घेण्यासाठी किती त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि तो किती जाणून घेऊ शकतो आणि जाणून घेतल्यामुळे आमची कशी पद्धती प्रकारे प्रगती होते, हा सगळा विषय जो काही केवळ श्रवणामुळे त्या ठिकाणी. आणि मग एकमेकींशी चर्चा, काय मगाशी त्या बोलल्या, या काय मगाशी बोलल्या, आणि मग त्यांची एकमेकांमध्ये प्रत्येक वर्गामध्ये खोल्यांमध्ये त्यांची काय व्हायची तर चर्चा व्हायची. आणि पुन्हा चर्चा झाल्यावरही पण शंका निरसन झालं नाही तर कोणीतरी मार्गदर्शक एखादा रिकामा भेटतोय का? मग रिकामा भेटला की पुन्हा त्याला जाऊन पकडा आणि मग त्याला विचारा की का मगाशी तुम्ही हे सांगितलं हे काही आम्हाला कळलं नाही. म्हणजे सातत्याने अशा पद्धतीने श्रवण जे काही आहे ते श्रवण सांगितलेलं आहे. जसं शरीराला रोजच्या रोज 4 वेळा अन्न लागतं, तसंच आम्हाला आध्यात्मिक प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून 4 वेळा काय असलं पाहिजे, श्रवण असलं पाहिजे. म्हणून आपल्याला आपण घरी गेल्यानंतर इथे तर 4 वेळा होतच आहे, पण घरी गेल्यावर सुद्धा आपण काहीतरी स्वतःला नियम घालून घेतला पाहिजे की नाही, मी काय करीन, मी निदान 2 प्रवचनं तरी युट्यूबवर आहेत. अनेक श्रेष्ठ लोकांची प्रवचनं युट्यूबवर आहेत. ते युट्यूबवरची 2 प्रवचनं मी ऐकल्याशिवाय राहणार नाही. असा जर का मी स्वतःला नियम घालून घेतला आणि त्या नियमाप्रमाणे जर का आम्ही त्या ठिकाणी काय करायला लागलो तर श्रवण करायला लागलो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी काय सांगितलंय आहे त्यांनी की तुकोबा सुद्धा असं म्हणतात, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुणगान. सातत्याने काय ऐका तर माझ्या विठोबाचं गुणगान जे काही आहे ते गुणगान कानांना सातत्याने सवय, देव संत शास्त्र याविषयी ऐकण्याची सवय जी काही आहे ती आपल्याला सवय लावून घेण्याची आवश्यकता आहे. आणि जेवढी जेवढी ती सवय आम्ही त्या ठिकाणी काय स्वतःला लावून घेऊ तेवढं त्याविषयी ऐकल्याचा परिणाम म्हणून आमच्या चित्तामध्ये ते संस्कार हळूहळू का होईना दृढ होत जाते. आम्ही सातत्याने प्रपंचाविषयी ऐकतो आणि म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये प्रपंच काय झाला, संस्कार तो दृढ झाला. आणि दृढ संस्कार झाल्याचा परिणाम असा होतो की त्यामुळे आमचं मन गढूळ होतं, मलिन होतं, अंतःकरण मलिन होतं. आणि मलिन झालेलं अंतःकरण म्हणजे तेच संस्कार त्या चित्तावरती राहतात आणि ते संस्कार परिणामतः मग आम्हाला अध्यात्म मार्गात प्रगती करू देत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने मग मला हे जर का करायचं असेल शिबिरार्थी म्हणून सुद्धा, आणि जो या मार्गाला, आपल्याला इतरांचा विचार करायचा नाही, इतर काय करतायत हे आपल्याला पाहायचं नाही, ते भलेही टीव्ही पाहू दे, पण मी जर या मार्गाला लागलेली आहे तर मला मात्र काय केलं पाहिजे याचं भान मला सदोदित ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग सातत्याने मला प्रापंचिक माणसांची संगत हळूहळू कमी करावी लागली. ज्यांचं सातत्याने प्रपंचाविषयी बोलणं चाललंय, मी आणि माझं बोलणं चाललंय, मी आणि माझं घरदार, माझी मुलं बाळ, माझं नातवंड याविषयी बोलणं चाललेलं आहे. आता या बोलण्याने आमचं हित होणार आहे का? तेवढ्या पुरतं ते ऐकून घ्यायचं. पण काका सांगतात तसं की एखाद्या वेळेस एखाद्याच्या आग्रहासाठी पिक्चरलाही जावं लागतं, पिक्चर पाहावा सुद्धा लागतो. पण त्या ठिकाणी तो पिक्चर पाहत असताना मी रामकृष्ण हरी निश्चितपणे मनातल्या मनात म्हणू शकते. आता हे जे काही आहे तर हे आम्हाला अशा पद्धतीने म्हणून सातत्याने सत्संग जर काय आहे तो सत्संग आम्हाला करता आला पाहिजे. आणि म्हणून अंमलकारी असलेलं असं कानावर आलं, अमंगलकारी असलेलं जर कानावर आलं तर ते चित्तात घुसणार नाही याची काळजी सुद्धा आम्हाला घेता आली पाहिजे. येणार नाही असं नाहीच आहे, अमंगलकारी सुद्धा म्हणजेच लोक, कारण आपण काय आहोत, सामाजिक माणसं, समाजामध्ये आम्हाला मिसळावंच लागतं, समाजातले काही कार्यक्रम आम्हाला अटेंड करावेच लागतात. आणि ते कार्यक्रम अटेंड करत असताना मग आम्हाला काही 4 गोष्टी आमच्या कानावरती वेगवेगळ्या पद्धतीने येणारच आहे.
समाजाविषयी लोक बोलणारच आहे, घरादाराविषयी लोक बोलणारच आहे, पण ते आम्ही आमच्या चित्तात किती धरून ठेवायचं याचं स्वातंत्र्य मात्र आमच्याजवळ आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने ही दक्षता जी काही आहे ती ते चित्तात घुसू द्यायचं नाही. कानांनी ऐकावं लागेल, आणि मग कानांनी ऐकावं लागलं तरी सुद्धा ते त्या ठिकाणी त्याच्यावर विचार करता उपयोगाचं नाही. आणि या दृष्टिकोनातून मग म्हणून सातत्याने मला काय श्रवण करता आलं पाहिजे, तर अशा पद्धतीने एखादी मैत्रीण, पुष्कळदा असं होतं, माझ्या परिचयाच्या 2 मैत्रिणी आहेत बरं का, त्या दोघी जणी सातत्याने फिरायला जायच्या. कारण काय, फिरायला गेलं की तब्येत जरा चांगली राहते, आपल्या तब्येतीची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून त्या दोघी मैत्रिणी फिरायला जायच्या. आणि फिरायला जाता जाता त्या दिसायला 2घीच जणी असायच्या, पण त्यांच्याबरोबर कमीत कमी 3घी जणी तर नक्कीच असायच्या. म्हणजे हिच्या 3घी जणी आणि हिच्या 3घी जणी किती झाल्या, जाताना किती दिसतात, 2घी जणी दिसतात, पण प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी हिच्या बरोबर 3घी जणी आणि हिच्याही बरोबर 3घी जणी. मग त्या 3घी जणींपैकी एकीचं जर काही मी सांगितलं तर ही लगेच काय आपलंही पण सांगायची. म्हणजे आता त्या 3घी जणी कोण असतील, मला वाटतं इथे सगळा श्रोता अत्यंत सुज्ञ आहे आणि म्हणून वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अर्थातच असं त्या सातत्याने करत होत्या. आणि त्या एकमेकांमध्ये म्हणाल्या की अरे आपण बरेच वर्ष झाले हे आपण करतोय, पण आपण ज्यांच्या विषयी बोलतोय ना त्यांच्यामध्ये तर काहीच सुधारणा दिसत नाही. मग आपल्या बोलण्याचा फायदा काय? आपण जे काही बोलतो आहे या तिघींविषयी किंवा ऐकतो आहे ते ऐकून किंवा काय बोलून आपला फायदा काय आहे? उलट ते आमच्या त्या 3घी जणी आपल्या चित्तामध्ये आणखीन घर करतायत आणि त्यांच्याविषयीचे राग द्वेष आमच्या अंतःकरणात अधिक घट्ट होत चाललेले आहेत. आणि हळूहळू पदाच्या परीक्षा द्यायला लागल्या. हळूहळू त्या ठिकाणी काय तर प्रवचन कीर्तनाला जायला लागल्या. आणि मग त्यांना कळायला लागलं की अरे हे असं करता उपयोगाचं नाही, याने आपलाच घात होतो आहे. आणि मग त्या दोघींनी ठरवलं की आता उद्यापासून आपले हे बोलण्याचे विषय बंद. मग आता काय बोलायचं, कारण बोलल्याशिवाय तर राहत नाही, मग बोलायचं काय आता. मग त्या दोघींनी एकमेकींनी आपापसामध्ये ठरवलं की हे बघ, तू समर्थ संप्रदायाची आहेस, त्यामुळे तू समर्थांच्या एखाद्या महंताची गोष्ट मला सांग. आणि मग ती दुसरी म्हणाली, ती दुसरी जी होती ती रामकृष्ण मिशनची होती, ती म्हणाली की मी आमच्या स्वामीजींची, म्हणजे जे काही स्वामीजी आहेत त्या स्वामीजींची एक गोष्ट तुला सांगत जाईल. आता गोष्ट सांगत जाईल म्हटलं की आधी वाचन आलं, घरी जाऊन आधी वाचलं पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, त्याच्यावर मनन केलं पाहिजे, ती मला योग्य सांगता आली पाहिजे. आणि सकाळी उठून मी काय मग ती सांगितली पाहिजे आणि सांगताना माझ्या कानाने पुन्हा ऐकली पाहिजे. म्हणजे आता किती वेळ सत्संगात गेला आणि आल्यावर पुन्हा बरोबर सांगितली की नाही म्हणून पुन्हा एकदा पाहिलं पाहिजे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी केली पाहिजे. आता याला काय म्हणतात, स्वतःला घडवणे असं म्हणतात. या अशा पद्धतीने त्यांनी त्या आपापसामध्ये काय केलं, आपापसामध्ये विचार केला आणि आपापसामध्ये विचार करून अशा पद्धतीने आपण काय ऐकावं आणि त्या ठिकाणी काय आपल्या चित्तात साठवायचं आहे. चित्त नावाची जणू काही एक पिशवी भगवंताने आम्हाला दिलेली आहे. आपण पिशवीमध्ये काय साठवलं गेलं पाहिजे, मग त्या चित्त नावाच्या पिशवीत काय साठवायचं आहे, तर आम्हाला राम साठवता आला पाहिजे. आणि राम याचाच अर्थ शास्त्र जे काही आहे ते शास्त्र, संत वाङ्मय वगैरे वगैरे जे काही आहे ते आम्हाला हळूहळू चित्तात, मग जोपर्यंत आम्ही ते साठवण्याचा प्रयत्न करत नाही ऐकण्याच्या माध्यमातून, तोपर्यंत आमचा जो काही संसार आतमध्ये बसलेला आहे तो बाहेर पडू शकणार नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम. मला काय नेमकं ऐकायचं आहे म्हणजे काय आहे, आणि ऐकायचं असताना सुद्धा कानावर जर का अशुभ जरी पडलं तरी त्याचे मला अर्थ चांगल्या पद्धतीने लावता आले पाहिजेत. आणि त्याचे अर्थ मला जर का चांगल्या पद्धतीने लावता आले तर त्या ठिकाणी मग मला हळूहळू माझी प्रगती जी काही आहे ती प्रगती माझी करून घेता येईल.
आणि त्याचबरोबर आता दुसरा जो काही विषय आहे, भद्रम पक्षमाक्षभिर जत्राहा, डोळ्यांनी काय पाहावं? चांगलंच पाहावं. डोळे सतत उघडे आहेत हो, दिसणार आहे का सतत चांगलंच? तर सतत चांगलं दिसणं शक्य नाही. मला किती वाजेपर्यंतचा वेळ आहे? 5 मिनिटाचा वेळ. मी सांगते काय की हा एकच मंत्र कमीत कमी 2, 2.5, 3 तासाचा, म्हणजे 3 प्रवचनांचा हा विषय आहे. पण आपल्याला स्वतःला घडवण्याच्या दृष्टिकोनातून दम नावाचं जर काय आहे ते म्हणजे इंद्रियांवर ताबा. भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे? जितेंद्रिय ज्याला प्राप्त झालेला आहे, म्हणजे इंद्रियांवर विजय मिळवण्याचं त्याने क्षमता ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, तोच या ठिकाणी अध्यात्मामध्ये काय करू शकतो? प्रगती करू शकतो. आता थोडक्यात विचार पाहूया की या ठिकाणी भद्रम पक्षमाक्षभिर जत्राहा, माझ्या डोळ्यांनी मला काय दिसावं? चांगलंच दिसावं. आता चांगलंच दिसणं शक्य आहे का? चांगलं दिसणं शक्य नाही. मला आता कारण हे डोळे सातत्याने बाहेर बघतच राहतात आणि काही ना काही चंद्र दिसतात, सूर्य दिसतात, तारे दिसतात, नक्षत्र दिसतात, वृक्ष, पशु, पक्षी, निसर्ग, कृमी, कीटक, सगळं काही मला अनेक प्रकारचे काय दिसतात? रूप जे काही आहेत ती वेगवेगळी रूप दिसत राहतात. पण त्यांना चांगलं पाहण्यासाठी माझ्याजवळ तशी दृष्टी मला कमवावी लागते. आणि ती दृष्टी आम्हाला शास्त्र जे काही आहे ते शास्त्र किंवा सद्गुरु कृपा यामुळे ती दृष्टी आमची विकसित आम्हाला का म्हणून भगवंतांनी विश्वरूप दर्शन दिलं आणि का म्हणून भगवंतांनी विभूती योग सांगितला? तू मला अमक्या अमक्या ठिकाणी नाही, तुला सगळ्या दूर मला पाहता येत ना. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूतशय स्थितः अहम आदिमच मध्यमच भूतानामंत एवच. तुला सगळ्या ठिकाणी मला पाहता येत नाही, पण निदान तू ठळक ठळक ठिकाणी तरी मला विभूतीच्या माध्यमातून पाहायला शिक. आणि त्यालाच उपनिषदकारांनी सांगितलं ईशावास्य उपनिषदामध्ये, ईशावास्यमिदं सर्वं यत् किंचित जगत्याम जगत, म्हणजे या पृथ्वीवर जे जे काही चेतन आणि अचेतन, चर आणि अचर, जे जे काही आम्हाला दिसत आहे ते सगळं भगवंताने आच्छादित करून टाकलेलं आहे. आणि आच्छादित त्यांनी करून टाकलेलं असल्यामुळे आम्हाला सगळ्यांकडे पाहण्याची दृष्टी आमची कशी असली पाहिजे? तर भगवंत म्हणून आम्हाला पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून माऊलींना म्हणावं लागलं, काय म्हणावं लागलं? जे जे भेटे भूत ते ते मानिजे. तू पाहायला शिक म्हणजेच काय? आधी मानायला शिक. मानता म्हणता तुला हळूहळू ते काय होईल लक्षात यायला लागेल. आणि म्हणून आणखीन दुसरी ओळी आहे माऊलींची की त्या ठिकाणी या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आता प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आम्ही कसं पाहतो आणि ते संतांनी कसं पाहिलं आणि संतांनी जसं पाहिलं तसं तसं आमची दृष्टी आम्हाला विकसित हळूहळू करता आली पाहिजे. आमचं सातत्याने लक्ष जे काही आहे नामाकडे आहे, रूपाकडे आहे, गुणाकडे आहे, स्वभावाकडे आहे, त्याच्या पद आणि प्रतिष्ठेकडे आहे. प्रत्येक व्यक्तीकडे पाहताना त्याचं नाम पाहतो, त्याचं रूप पाहतो, त्याची जात पाहतो, त्याचं त्या ठिकाणी स्वभाव पाहतो, त्याचे गुण पाहतो. म्हणजे आमची सगळी दृष्टी जी काही आहे ती कशी आहे? वरवर वरवर पाहण्याकडे आहे. आणि आम्हाला संत मात्र इथे सांगताहेत की आम्हाला आमची दृष्टी काय केली पाहिजे? तर ते हळूहळू त्या ठिकाणी भगवंताकडे पाहण्याची दृष्टी आमची, म्हणजे सर्वदूर भगवंत व्यापलेला आहे असं पाहण्याची दृष्टी आमची विकसित आम्हाला करता आली पाहिजे. आणि तशी जर का म्हणजेच अत्यंत व्यापक असलेला हा भगवंत सर्वदूर आम्हाला हळूहळू दिसायला लागला पाहिजे. म्हणजे तशी पाहण्याची आमची काय तर दृष्टी आम्हाला करता आली पाहिजे. आणि याच दृष्टिकोनातून पृथ्वीमध्ये जितकी शरीर आहे तितकी भगवंताची, जेवढी जेवढी शरीरं दिसत आहेत त्यांच्या नामरूपाला बाजूला करून, त्यांच्या गुणांना स्वभावांना बाजूला करून त्यांच्यामध्ये असलेलं चैतन्य पाहण्याची दृष्टी तुम्हा आम्हाला काय करावी लागेल? विकसित करावी लागेल. आणि अशा पद्धतीने ती जर का हळूहळू का होईना पण विकसित करण्याचा आम्ही काय केला? प्रयत्न केला तर ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, म्हणजे वाईट पाहूच नको असं नाही,
तर जे काही वाईट दिसतंय त्याच्या पाठीमागलं सत्तत्व पहा. आता वेळ नाही आपल्याजवळ. अस्ति भाती प्रिय नामरूप आणि त्याच्या मागे असलेलं अस्ति भाती प्रिय आणि त्याच्या पाठीमागे असलेलं सद्रूप चिद्रूप आणि आनंद रूपता, हे सगळं पाहण्यासाठी जे जे काही नामरूपाने भरलेलं जग आम्हाला दिसतंय ते नामरूपाने भरलेलं जग बाजूला करून त्याच्या पाठीमागे नेमकं काय आहे, त्याच्या पाठीमागे अस्ति भाती प्रिय आहे आणि त्याच्या पाठीमागे सद्रूप आणि चिद्रूप आणि आनंद रूपता आहे. म्हणून कोणतीही गोष्ट दिसली तरी अस्थि रूपाने ती आहे, म्हणजे तिथे सत नावाचं तत्व आहेच. या दृष्टिकोनातून असं जर का प्रत्येक गोष्टीकडे बघा, आपण सहजपणे करून जातो. आमचं जाता जाता एखाद्या वस्तूला पाय लागतो, काहीतरी वस्तू रस्त्यात पडलेली असते, तिला आमचा पाय लागतो. पाय लागल्यावरती नकळत का होया, जाणीवपूर्वक नाही करत, पण आम्ही नमस्कार करतो. का नमस्कार केलेला असतो तो? तिथे सतरूपाने जी काही वस्तू दिसते तिथे अस्थि रूपाने ते काय आहे, ते जणू काही भगवंताचं काय आहे, अस्तित्व तिथे आहे. आणि या रूपाने आपण पण अजाणता केलेला तो असतो. आणि जाणीवपूर्वक जर का केलं, एकच प्रसंग सांगते आणि थांबते. भागवतामध्ये उद्धवाने भगवान गोपालकृष्णांना प्रश्न विचारलाय की तुझ्या व्यापक स्वरूपाचं मला दर्शन होण्यासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रश्न, मी कोणती नेमकी साधना केली पाहिजे, अशा प्रकारचा प्रश्न उद्धवाने गोपालकृष्णांना विचारला. आणि त्यावेळेस गोपालकृष्णाने त्याचं उत्तर देताना त्याला सांगितलं, तू दुसरं तिसरं कुठलंच साधन करू नकोस, फक्त जे जे तुला दिसेल त्या दिसणाऱ्या मला प्रत्येकाला काय करत चल. मग कुत्रा दिसला ते जाऊन नमस्कार नाही करायचा हा, तिथे काय फक्त तिथे सुद्धा तेच चैतन्य आहे असं समजून त्या कुत्र्यालाही नमस्कार कर. गाढव दिसला त्यालाही नमस्कार कर. एखादा प्राणी आणखीन वेगळा दिसला त्यालाही नमस्कार कर. एखादा माणूस दिसला त्यालाही नमस्कार कर. केवळ एवढ्या एका साधनाने तू काय होशील तर माझ्या स्वरूपाचा तुला अनुभव यायला त्या ठिकाणी त्यांनी मदत होईल. की सगळ्या ठिकाणी मीच व्यापून राहिलेलो आहे. या दृष्टीने जर का तू प्रत्येकाला नमस्कार केला तर हळूहळू तुझी दृष्टी बदलून जाईल, तुझा अज्ञान नाहीसं होईल आणि तुला सगळं दूर चैतन्य तुझ्या सकट, सगळी दूर कोण दिसायला लागेल, चैतन्य दिसायला लागेल. अशा प्रकारचे त्या. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद धर्म आमून करतो. या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने ही अशी व्यापक दृष्टी आम्ही काय आम्हाला कमवता येऊ शकते, विकसित करता येऊ शकते. म्हणून आम्ही कोणता चष्मा लावतो आहे त्याच्यावर सृष्टी जी काही आहे ती सृष्टी काय आहे अवलंबून आहे. आणि आम्ही जर का चांगला चष्मा लावला तर जसा त्या युधिष्ठिराला सगळे लोक चांगलेच दिसले आणि दुर्योधनाला मात्र सगळे लोक वाईटच दिसले, म्हणजे आम्हाला सगळे लोक सगळ्या ठिकाणी चांगलंच दिसावं, भद्रमच दिसावं, अशा पद्धतीने मग हे शास्त्र आम्हाला हे सगळं खूप व्यापक विचार आहे बरं का. अर्ध्या तासामध्ये हा विचार सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. पण या अनुषंगाने आपण पुन्हा पुन्हा पुढे पुढे जेव्हा केव्हा आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये सुद्धा जिथे कुठे आपल्याला त्या अनुषंगाने हा विषय आपल्याला पाहता येईल तो विषय पाहण्याचा प्रयत्न आपण जरूर करूया. आत्ता झालेली सेवा जी काही आहे, दोनच मी या ठिकाणी काय मांडलेले आहेत, वाणी राहूनच गेली आहे. पुन्हा वाणीचा उल्लेख मी केला होता आणि पण वाणी सुद्धा अजून राहूनच गेली आहे. पण बघूया, भगवंताची योजना अशा पद्धतीची आहे. इतकंच आपल्याला सध्या पुरेसं आहे आणि दम आपल्याला साधायचा आहे. तो दम तुम्हा आम्हाला अशा पद्धतीने साधता यावा अशा प्रकारचं हे शास्त्र आपल्याला सांगतं. हा शांतीपाठ सांगतो आणि तो साधण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करूया. एवढं बघून झालेलं चिंतन थांबवतोय. जय जय रघुवीर समर्थ.